नमस्कार मित्रांनो, राजेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आपण नेहमीच सरकारी योजनांसाठीच्या व्हिडिओ नेहमीच बनवत असतो आणि आपल्या या यूट्यूब चॅनलवरती टाकत असतो। त्यामुळे आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येऊन जातील। आज आपण पाहणार आहोत, सरकार देतंय 50 शेळ्या, 5 बोकड आणि 8.5 लाख रुपयापर्यंतचे अनुदान। तर ही योजना अशी आहे की ग्रामीण शेतकऱ्यांसाठी ही सरकारची योजना आहे। ग्रामीण भागातील शेतकरी, वन हक्कधारक आणि महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने शेळी मेंढीपालन उद्योजकता विकास योजना सुरू केली आहे। नेमकी योजना काय आहे, किती अनुदान मिळणार, अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। योजनेत काय मिळणार आहे? स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 5,69,000 ते 8,53,000 भरघोस अनुदान तुम्हाला मिळणार आहे। लाभार्थ्यांना 50 शेळ्या किंवा मेंढ्या आणि 5 बोकड असे याचं स्वरूप असणार आहे। शेळी मेंढी पालनाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा हा सरकारचा एकमेव प्रयत्न आहे। कुणाला किती अनुदान मिळणार? या योजनेत सरकारकडून 2 टप्प्यामध्ये अनुदान मिळणार आहे। सर्वसाधारण प्रवर्ग गटासाठी प्रकल्प खर्चाच्या 50% म्हणजे 5,69,277 रुपयापर्यंत जास्तीत जास्त अनुदान मिळणार आहे। अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 75% म्हणजेच 8,53,915 रुपयाचे जास्तीत जास्त अनुदान मिळणार आहे। अनुदानाचा पहिला हप्ता शेडचे बांधकाम आणि साधनसामुग्री खरेदीनंतर मिळणार आहे। लक्षात घ्या, सुरुवातीला पैसे आपल्याला गुंतवायचे आहेत, त्यानंतर तुम्हाला खर्च मिळणार आहे, ते पण तुमच्या बँक खात्यामध्ये। दुसरा हप्ता पशुधनाची खरेदी पूर्ण झाल्यावर थेट बँक खात्यात तेही तुम्हाला जमा होणार आहेत। योजनेचा उद्देश काय आहे? अत्यल्प भूधारक 1 हेक्टरपर्यंत जमीन असणारे अत्यल्प भूधारक म्हणून गणले जातात। अल्प भूधारक 1 ते 2 हेक्टर जमीन असणारे, तसेच वन हक्कधारक आणि महिला बचत गटांना पण या योजनेचा लाभ घेता येईल। लाभार्थ्याची निवड उतरत्या प्राधान्यक्रमाने केली जाणार, ज्यात अत्यल्प भूधारकांना प्रथम प्राधान्य, त्यानंतर अल्प, त्यानंतर वन हक्कधारक, त्यानंतर महिला बचत गट। ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होऊन शेतकऱ्याचे जीवन उंचावण्यास मदत होणार आहे। शेतीला पूरक व्यवसायाची जोड देऊन कायमस्वरूपी स्रोत उपलब्ध होणार आहे। प्रति शेळी मेंढी 12,000 आणि प्रति बोकड किंवा मेंढा 15,000 रुपये दर निश्चित आहे। एका गटातील एकूण पशुधनाची एकत्रित किंमत 6,75,000 रुपये। शेडसाठी 2 लाख, कडबा कुट्टी यंत्रासाठी 30,000 आणि 3 किलोवॅट सौर ऊर्जा यंत्रणेसाठी 1,32,000 रुपये मिळणार आहेत। यामध्ये बघा, सौर ऊर्जासुद्धा तुम्हाला मिळणार आहे। शेड बांधकामासाठी 2 लाख रुपयाची तरतूद आहे। कडबा कुट्टीसाठी 30,000 आणि सौर ऊर्जेच्या यंत्रणासाठी 1,32,000 रुपये मिळणार आहेत। निवारा यंत्रसामुग्री आणि सौर ऊर्जेसाठी एकूण 3,62,000ची रक्कम आपल्याला मिळणार आहे। पशुधनाच्या 3 वर्षाच्या विम्यासाठी 1,01,554 रुपयाचं अर्थसहाय्य तुम्हाला मिळणार आहे। संपूर्ण प्रकल्पाची एकूण किंमत 11,38,554 रुपये आहे। 3 वर्षाचा विमा लाभार्थी आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या संयुक्त नावाने काढला जाईल। जनावरांचा मृत्यू झाल्यास विम्याच्या रकमेतून दुसरे जनावर खरेदी करण्याची सोय आहे। लक्षात घ्या, तोटा कुठेच नाही आहे, इन्शुरन्स काढल्यानंतर हा फायदा मिळतो। योजनेच्या अटी व शर्ती बघा, शेळी किंवा मेंढी गटाची खरेदी ही समितीच्या उपस्थितीत करणे आवश्यक आहे। खरेदी प्राधान्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास मंडळातून करावी। पशुधन उपलब्ध नसल्यास खाजगी फार्म किंवा खुल्या बाजारातून खरेदीची मुभा आहे। शेळ्या मेंढ्याचे वय
1 ते 3 वर्षे असणे आवश्यक आहे. ना उपलब्धता प्रमाणपत्र घेऊन खाजगी किंवा ब्रीडिंग फार्ममार्फत जनावरे घेता येईल. जनावरे स्थानिक वातावरणास अनुकूल व तग धरणारी असावीत. निवडीनंतर 1 महिन्यात शेड बांधणी, साहित्य व पशुधन खरेदी पूर्ण करणे बंधनकारक आहे. कालमर्यादा न पाळल्यास लाभार्थ्याचे नाव प्रतीक्षा यादीत टाकले जाणार. खर्च जास्त झाल्यास फरकाची रक्कम लाभार्थ्याने भरावे. तसेच वाहतूक खर्चही स्वतः करावा. पशुधनाच्या 3 वर्षासाठी विमा काढणे आवश्यक आहे. जनावरे मृत झाल्यास विमा रकमेतून नवीन पशुधन उपलब्ध करून दिले जाईल. सर्व खरेदी व शेड बांधणीचा अहवाल संबंधित अधिकाऱ्याकडे सादर करणे आवश्यक आहे. DBTद्वारे अनुदान थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. वाटप केलेल्या पशुधनाची भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. योजनेची पात्रता काय आहे बघा. किमान 1 एकर स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे किंवा किमान 5 वर्षासाठी नोंदणीकृत भाडेपट्ट्याची जमीन असणे आवश्यक आहे. वनहक्कधारकांना जमीन अट लागू नाही. पशुपालनाचे शासकीय किंवा निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे किंवा स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे किमान 2 वर्षाचे अनुभव असणे आवश्यक आहे. आता कागदपत्रे काय काय लागणार आहेत. लाभार्थ्याच्या स्वतःच्या नावाने एक 7/12 उतारा किंवा किमान 5 वर्षाचा नोंदणीकृत भाडेपट्टा करारनामा आवश्यक आहे. वनहक्कधारकांसाठी 7/12 उतार्यावर इतर अधिकारांमध्ये नोंद किंवा जिल्हाधिकाऱ्याकडून अनुसूची प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. पशुपालन व्यवसायाचे शासकीय किंवा निमशासकीय प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र नसल्यास अनुदानापूर्वी घेण्याचे हमीपत्र आणि स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे 2 वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र आवश्यक आहे. किंवा दिव्यांगांसाठी UDID प्रमाणपत्र, महिला बचत गटासाठी सदस्यत्व प्रमाणपत्र आवश्यक आहे. आता अर्ज प्रक्रिया कशी आहे बघा. जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन किंवा तालुका पशुसंवर्धन कार्यालयात अर्ज करू शकता. अर्जाच्या प्राथमिक तपासणीनंतर प्राधान्यक्रमाने लाभार्थ्याची निवड केली जाईल. निवड झाल्यापासून 1 महिन्याच्या आत शेड, साहित्य आणि जनावरांची खरेदी पूर्ण करणे बंधनकारक आहे. खरेदी अहवाल आणि आवश्यक कागदपत्रे सादर केल्यावर 50% अनुदान वितरित केली जाईल. जनावरांची खरेदी पूर्ण झाल्यावर उर्वरित अनुदान थेट बँक खात्यात जमा होणार. अनुदानासाठी पावती, फोटो, बँक तपशील आणि विमा प्रमाणपत्र आवश्यक आहे. मित्रांनो, ही पाहिली आपण ही योजना आहे. ही योजना आपल्याला आवडल्यास नक्की शेअर्स करा आपल्या मित्रांना. धन्यवाद. मित्रांनो, माझी एक विनंती आहे की आपल्या जवळच्या शेतकरी मित्रांना, कमीत कमी 5 शेतकरी मित्रांना ही माहिती शेअर करा.